राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अग खरंच सांगतो मी तुला माझ्याची उग, कापसावा निघाल तुझे मऊ मऊ ग. मऊ मऊ गालानी कसा जाळंदूर संगच काढलाय बघू आपण. मऊ मऊ जाळासाठी आणि मऊ मऊ जागेसाठी सगळ्यात मत अहो तुम्हाला खरं सांगू का, जगाच्या पाठीव कुठं जा किंमत 300च. हा, खोंड्याची रुपये एवढ्या जागेसाठी काय लोक कुठल्या थराला जात, त्यांना वाटू झाले पर वाटू. नेमका काय विषय तुम्हाला इसकाटून सांगतो आणि याच्यातून शिका. घटना कशामुळे घडली, कारण इतिहासासारखा शिक्षक नाही. काय विषय तुम्हाला इसकाटून सांगतो. आपलाच एक तालुका आहे, जिल्हा आहे गडचिरोली, दुर्गम भाग. तिथं गडचिरोली नक्षलवादासाठी प्रसिद्ध आहे. अशा ठिकाणी घडलेली घटना. डोंगरगाव तालुका आणि गावाचं नाव आहे जठकजार. ह्या गावात घडलेली घटना आहे. मुलगा आहे 22-23चा, त्याचं नाव आहे जितू कव्वर. सगळी नावं भिव सगळं ओरिजिनल. आता नावं ओरिजिनल, ठोक्या ओरिजिनल, सगळं ओरिजिनल. हा जितू कव्वर लय डोक्याचा वापर नाही करायचा, कारण शिक्षण कमी. लिहिता वाचता येत होतं, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळं शेतमजूर. आणि शेतमध्ये आता मिळत नाहीत शेतमजूर. अख्ख्या महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. ज्याला काम करायची इच्छा आहे त्याला काम कुठेही जा उपलब्ध आहे. काही वयस्कर लोक असतात, होत नाही, शेतीला मजुराशिवाय पर्याय नाही. ए बॉ रा बॉ, हे उचल घे बॉ, हे पैसे घे, ही खुली घे, रा काही कर, पण तू दारी दुरी धर, शेतीचं काम कर. अशी परिस्थिती जपत्यात, त्याला कोण त्रास देत नाही. आता शेतमजुरीचं काम करायचं, गरीब कुटुंब. मग मला आपल्याला आता लग्नाचं वय आलंय, साकट्याला साकट पाहिजे. एका लग्न समारंभामध्ये त्यांच्यात नातेवाईकातली एक पोरगी, तर त्याला लय आवडली. हा, पोरगी इतकी दिखणी, गोंडस चेहऱ्याची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस सुद्धा तिचे असे सोनेरी सोनेरी होते. आईला मला आपण हे असं कष्ट करून भाकर खाणार, ही एखाद्या राजकुमारालाच जाईन, एखाद्या सर्व्हिसमॅनलाच जाईन बा, पैशावाल्याला जाईन बा, गारगार गाडीतून हिंडन बा, आपलं काय जोडायचं नाही. ह्याच्यापेक्षा तिच्या बापाची परिस्थिती नाजूक, त्या पुरीच्या. मग त्यांनी पाहुण्या रावळ्यातल्या, आता तिकडं पाहुण्यात मी सगळे एकमेकाच्या नातलग असतात, दोन्ही पार्ट्याची लोक. घातली 1-2 माणसं मधी. पुरीच्या बापाला म्हणले, ते नवरदेव ट्रॅक्टर बी चालवतोय, शेती काम करतोय. हा, सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, देता का पोरगी काय? आणि असं काय नाही, करून घेऊ आपलं. हा, काय शिरागुळ आणू, आमटी करू, काही करू, होऊन होऊन जाईल. बापाला वाटलं बरं आहे, पोरगा लय पैशावाला दारू पिऊन रोज घरी घेण्यापेक्षा. हा, आणि कसं होतं, ती दारू फिरू रोज पिणारे ह्यांचं नाही, यांचा टायमिंग बिमिंगला फार कुत्रा लागलेला असतं, ध्यानात ठेवा. त्याच्या स्त्रिया, त्यांच्या पत्नी ह्या असमाधानी असतात, ही वस्तुस्थिती आहे. फक्त कसं आहे, जाखलेली आकाची बा, लेकराच्या तोंडाकडे बघून ग बसायचं. आणि ही लफडी जपडी होण्याला, अनैतिक संबंधाला ह्याच गोष्टी कारणीभूत आहे. आणि त्यात का बाईकडे मोबाईल असला, तिला आता 1000 फ्रेंड रिक्वेस्ट आहेत. मग हा, जुळते का काय कुठं, असाच प्रकार. शी बापाला आवडलं, झालं लग्न. मग त्यांचं प्रेमविवाह झाला थोडक्यात. कारण लग्न होण्याच्या आधी त्याने प्रपोज मारलं होतं, तिने होकार दिला होता, एकमेकाचं फोनवर बोलणं झालं होतं सगळं. हा हा अरेंज मॅरेज नव्हतं, हे लव्ह मॅरेज होतं. होऊन द्या, झाला संसार चालू राजा राणीचा. आता हँडल विथ केअरफुली, मला सुद्धा इंग्रजी येतं कधी कधी. हँडल विथ केअरफुली याचा अर्थ असा होतो, ही वाक्य लिहिलेलं असतं टीव्हीवर, फ्रीजवर, काचेच्या वस्तूवर, ज्याला काच येते. हँडल विथ केअरफुली, का काचेची वस्तू आहे, काळजीपूर्वक हाताळा. तसं बायको सुद्धा काळजीपूर्वकच हाताळली पाहिजे. संसार असा झाला, जोरात चाललं होतं. 5 वर्षाचा एक मुलगा आणि 3 वर्षाचा एक मुलगा, सोन्यासारखी रामलक्ष्मणाची जोडी त्यांना दिली देवाने. हाताला काम होतं. परिस्थितीने काय फरक पडत नाही. तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यात गरिबी असून द्या, फरक पडत नाही, पण 2-3 गोष्टी नाही पाहिजेत बा. ह्या 3 गोष्टीने तुमचं आयुष्य पार भांगार होऊन जाणार, तुम्ही जिवंत पुतळे राहणार. मग नंबर 1,
तुमच्या आयुष्यात कोर्ट कचेरी असू नये. नंबर 2, तुमच्या आयुष्यात व्याधी असू नये. सारखं रक्त भरावं लागतं, झाला कॅन्सर, चालले डोंगातून रक्त, ती मळीव्याधन, दुनिया व्याधी लय वाईट. माणूस काय कर आली बोग असे असावी सादर करू काही शकत नाही. शोध घेत राहतो कुठं काय औषध मिळेल का, कुठं काही असं. आपलं काम ते जे एवढं हिट झालं ते त्याच्यामुळेच झालं. समाधानी लोक आहे, फक्त रिझल्ट लेट येतोय थोडा. आता हिथं काय झालंय, 3 नंबरचं व्यसन एक असू नये. प्रपंचाचा पुरा कोत्रा लागला म्हणायचं. हिथं बानगड अशी झाली की बाबा लग्नानंतर 5 वर्षाचा एक मुलगा, 3 पोरं झाल्यावर मात्र त्या बापाचं मन त्या पोरात गुंतलं गेलं. आणि ते बाप झाल्याशिवाय कळत नाही. त्यासाठी लग्न होणं गरजेचं आहे. आणि लग्न होण्यासाठी तुम्ही पैशावाला असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला पैसा मिळण्यासाठी तुम्ही नुसते शेतकरी असून चालत नाहीत. शेतकऱ्याच्या जोडीला अजून काहीतरी व्यवसाय उद्योग असणं गरजेचं आहे. तुम्ही पैशावाले आहात असं कळलं मग तुम्हाला मुली मिळण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. त्याचं मन लागलं पोरांच्या, तिचं मन लागलं, प्रपंच सुखात चालला. आता काय देवाने कमी केलं होतं मला सांगा? काहीच नाही कमी केलं, सगळं बरोबरून दिलं. पण चांगल्याचं वागलं कसं होतं तुम्हाला सांगतो. ही जी सोनाली आहे त्याची बायको, एवढी पोरग झालं, समजा 3 वर्षाचं पहिलं पोरग होतं आणि दुसरं नुकतंच झालेलं होतं, 1 वर्षात तरुण चालत. त्यावेळेस हा खेळाला विषयाला सुरुवात झाली. तिला एक खटकी होती तिच्या डोक्यात. काय ते खटकी का कळत नाही मला, की तिला एका जागेवर दम निघत नव्हता. तिचं घर सोडून ती 15 दिवसाला, महिन्यात 2दा तर नक्कीच, महिन्याला 1दा तर नक्कीच माहेरला जायची. 2 दिवस राहायची, परत यायची नांदायला. हा तिची खटकी. करमतच नाही, मग ये चालल्या तिकडं. पोर घेऊन जायची, लिकरू घेऊन जायची. आता तिचं जे गाव होतं हे कोरची गावाचं नाव आहे आणि खुर्चीपार नावाचा तालुका आहे. आता ती जशी चौकात यायची तिथून 18-20 किलोमीटर मध्ये जंगल बी होतं एक. ते बाग सगळा जंगली बाग आहे, सगळा गडचिरोली दुर्गम बाग म्हणतात त्याला. ती जशी त्या चौकात यायची जायला, आता नवरा म्हणे काम करू का, कालचं राहिलंय का हिच्या मागं नेण करत बसू. तुझी तू टमटमनी जा आणि टमटमनी ये, दिवसा जा आणि दिवसाची ये. ही त्या चौकातून ज्यावेळेस जायला लागायची तेव्हा तिथं एक टमटमवालं होतं. खाजगी प्रवासी वाहतूक करणारी गाडी, 5-6 सीट असतात प्यागोची. त्याचा जो ड्रायव्हर होता तो बी असा देखना लफडेखोर अशा प्रकारचा. आणि त्याचं नाव आहे शानू पठाण. झालं बा, हिंदू मुस्लिम तर चालूच झालं. आता शानू पठाण म्हणले की असंच असतं, नाव आलं की लगेच जात धर्म सगळं काही येतं. नावावरून पारख होते असं. मला परवा दिवशी एक जणांनी फोन केलता, माझे सगळ्यात जास्त जोडीदार कांबळे आडनावाचे तुमच्या माझ्या सांगतो. पण त्यांनी मला फक्त माझं आडनाव कांबळे आणि एकदम सुशिक्षित, चांगला आणि नाकासमोर चालणारा माणूस. पण इतका बुद्धिमान होता, इतकी वाचन. त्या आपल्या सबस्क्रायबर सांगितले फक्त माझं आडनाव कांबळे म्हणून मला प्रशासनात कुठं नाव, कुठल्याही ऑफिसमध्ये नाव सांगायची ज्यावेळेस वेळ, नाव सांगितल्यानंतर पुढच्याचं रिॲक्शन कसं ह्याच्यावर आम्ही चर्चा करतो तासभर. काय झालंय, देश स्वतंत्र झाला पण ही जातपात अजून लोकांच्या दिमागमधून गेलेलं नाही, तुम्हाला सांगतो. लय अवघड आहे. आता विषय असा आहे की ही त्या टमटम मध्ये बसली पा. आता ते शानू पठाणे, ही सोनाली आहे, एकरास, एक राशीचं जोडाच कार्यक्रम. त्यांनी जशी ही बाई बघितली सोनालीला, त्याला असं वाटलं वा वा. आता ही असली बरेचशी प्रपंच ज्याच्या पाठीमागं नाही, ती अशी लुखेगिरी जास्त करतात. तुम्हाला सांगतो काय कुठं जमतंय का. लोकांची एक फॅशन होऊन गेली आहे, लफडं सांभाळणे, बाया पटावणे. बरं, त्यांना बी काही दोष देऊन उपयोग नाही. बाया बी लई दुरीत राहिल्या नाहीत ना, बऱ्याचशा बाया प्रतिसाद देतात त्यांना. वाटोळ झालं फार. असंच चाललंय जगात. त्यांनी काय ती म्हातारी कोतारी मागं काढली सगळी. लेडीज आहे, बाळे पुढं पुढं पुढं, शी बसलाय हँडलवर, बाई पुढं.
आता हिला कळायला पाहिजे, लेडीजनी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यावर वाईट ज्याची नजर आहे मुलींनी महिलांनी, तो नेहमी एक म्हणजे ह्युमन सायकोलॉजी सांगतो मला, एक हत्याराचा वापर करतो, ते म्हणजे तोंड गोड नुसता इथून त्याच्या नुसता मदच पडतो, लक्षात ठेवा, आणि स्तुती करतो, हे लक्षात ठेवायचं. मोकार हा कोण म्हणलं ना तुम्ही दीपिका पदुकोण दिसती, भाऊ तुम्हाला सांगू नको मी दीपिका नाही, मी ललिता पवार आहे समजल, तुझा उद्योग बघ, माइंड युअर बिझनेस. मला सुद्धा इंग्रजी येत, लय डोक्याला लागू नका यांच्या, ही लई चित्र लोक असतात तुम्हाला सांग, लय विकृत चाळ करणारी असतात. हा, आणि कावा कावा खलास पण करतात ही लोक, काही संबंध नाही कोणाचा, परपुरुषाला अजिबात जवळून द्यायचं नाही, तुम्ही जर विवाहित असताल तर. हा, नालायक लोक निघाले. ती बसली गप्पा मारता कुठल्या काय, बाळ फार छान आहे, बाळ फार गोंडस आहे, दुनियादारीन, तुमचे मिस्टर सर्व्हिस करतात का? हिच्या लगेच मनात फटाकडं फटाय सुरू झाली, लड्डू हा भैया मी खरंच भारी दिसते का काय? मी तशी आरशात बघते बरं का, पण लोक मला भारी म्हणतात. असतंच जुळलं यांचं देण्यात ठेवा, पण हे कसं जुळलंय, असं एका फेरीत नाही जुळलेलं यांचं. गोड गोड लागवी बोलण्यामुळं परत कधी येणारे कुठलं तिथं एक आपल्या गाडी डेली रोड चलती, तुम्ही कुठं राहिलाय म्हणजे कोरचीला, मला फक्त फोन करा, नंबर घ्या नंबर घ्या नंबर, माघारी यायच्या वेळेस ना उशीर झाला तरी हरकत नाही, मी आहे ना. तू काय आलाय चुंगी घेऊन नुसता, ही असली लोक आहेत. कशाला तू एक अशी त्यांनी ओळख वाढवली, ओळख वाढवल्याच्या पुढं बाय फाकाळली, मग फोनवर बोलणं चालू, कसं आहे, बरं आहे का, असं आहे का, तसं आहे का, मला झोपताना सुद्धा तासभर झोप आली नाही. म्हणली का नाही आली, तुमचा निसा चार्ज तुम्ही, मी लय स्त्रिया बघतो, मुली बघतो, सगळं बघतो, तुमच्यासारखी सुंदर कोण नाही म्हणला. बघा दुनिया, बाई फाकाळली. तिला काय, तिला एवढं कळायला पाहिजे होतं की आपलं लव्ह मॅरेज झालेलं आहे. ही फक्त सांगायला आहे. आता लग्न संस्था धोक्यात आहे, तुम्हाला अजूनही सांगतो. माणूस लग्नाला पोरगी बघताना एक तर मिळत नाही, पण बघितली ॲडजस्ट करून घेतो, पण त्या मुलीची मानसिकता काय ती सखोल आतमध्ये जाऊन कोणी बघत नाही. पुरीची आईची हिस्ट्री सुद्धा बघितली पाहिजे, ध्यानात ठेवा. अशी परिस्थिती. फक्त ह्या दुनियेच्या बाजारात स्वतःचा शिक्का फेकून बघतो, छापा पडतोय का काटा पडतोय त्याला काय माहित नसतं. ही अवस्था आजच्या पुरुषाची आहे. हा, काय नशिबात असेल ती होईल, काय बोग असेल ती बघावं लागतील, ह्या हिशोबाने एक रिस्क म्हणून लग्न करतात मुलं आज. हा, चांगलं लागली तर नशीबवान, 4 ठेवून टाकणारी पळणारी लफड्यावाली भेटली ना, पुरं वाटोळं तुम्हाला सांगतो. काय त्याच्या कचाट्यात गेला ना सुट्टी नाही त्याला. झालं यांचं नुसतं बेठापिटी नाही, नंतर रांगारंग चालू झाला. ते जंगलात त्यांनी बाग घातला, त्याला काय ते कपडे वपडे काय नाही, बोंगळीच लागायची त्या ह्याच्या जंगलमध्ये. तो परिसर लय खतरनाक आहे तुम्हाला सांगतो, बिबट्या शॉपात आहे तिथं पार, पण यांना काय नसतं. आणि ही दोन्ही बी भिकार कंपनीचे मालक होते. याच्याजवळ पैसा नाही, 5 रुपयासाठी 10 रुपयासाठी भांडायचं, रिक्षा चालवायचं, आणि ही तर काय मजुराची बायको. म्हणजे जगायचं म्हणलं ना 500 रुपयात पण बाजार होतो, 5000 पण होतो, आणि 100 रुपयात सुद्धा बाजार होऊ शकतो. किराणा आपला बाजार म्हणतोय पालेभाज्याचा, असा विषय असतो. संपूर्ण भाज्या म्हणजे 2-3 तरी भाज्या असतात. कोबीचा गोळा असेल 10 रुपयाला, भोपळा असेल 5-10 रुपयाला, हे स्वस्तातल्या भाज्या झाल्या. ओला वाटाणा म्हणलं की ते महागच मिळणारी, लक्षात घ्या. असं आहे ती संसाराचं प्रपंचाचं गणित. ते केला तर सुईच्या टोकापेक्षा बी बारीक आहे संसार. नाही केला ना काय नाही, त्याला किती ते त्यांना त्याचं महत्व नाही. ह्या बाईचा आणि ह्यो शानू पठाण याचा कार्यक्रम 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष नाही, तब्बल 3 वर्ष चालला होता. 3 वर्ष. आता 3 वर्षाचं लफडं म्हणलं, ती एकमेकाचं शरीराचा 1-1 इंच भाग त्यांनी किती बघितला असेल. ह्याच्या पाठीमागचं सायन्स लक्षात घ्या. ही जी लफड्यावाली जी आहेत, ही लफड्यावाली त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये येणारे अडथळे, आता थोडं मुद्द्याचं ना आतलं बोलून द्याच मला, ही सगळं दूर करून स्वतः बी झाटमारी जगलो तर झाटमारी, मेलो तर झाटमारी, अशी गुन्हे करतात, हत्या करतात, तुरुंगात सडतात, मारतात. याच्या पाठीमागचेच कारण सांगतो तुम्हाला. पती पत्नीच्या रिलेशनमध्ये ते नातं पवित्र काय आहे, तर पती पत्नीच्या रिलेशनशिपमध्ये काही मर्यादा असतात.
त्या मर्यादा ओलांडून जर संबंध करायचे म्हणलं तर त्यांची एकमेकाशी चर्चा तशी असलं पाहिजे, अनुकूलता पाहिजे, डायलॉग पाहिजे. तो होत नाही. पुरुषाच्या अपेक्षा अति असतात, महिलांच्या अपेक्षाही संमत अति असतात. ती त्याला बोलत नाही, तो तिला बोलत नाही. रोजच तुम्हाला वांगण भाकरी दिली, लय तुमचं आवडीचं वांग आहे, रोजच दिली तर 2-3 दिवस 4 दिवस, 5व्या दिवशी म्हणतात नको, तू दुसरं मसाला आणि त्यात तेल टाकून दे, पण वांग नको. हीच परिस्थिती. संबंधात येणारं वर्षानुवर्ष दोघांनी एकत्र राहायचं. पूर्वी पती परमेश्वर असं समजून चालायचं, आता तसं नाही. समथिंग चेंज. इकडे दुनिया वळली, याला तर म्हणतात कलियुग. त्यांना एकमेकाशी हे करायला नको, एकनिष्ठ व्हायला नको. प्रियकर ठेवला, ठोक्या ठेवला त्या बाईनी, त्यांनी ती दोघांचं जुळलं बाहेर. अनैतिक संबंध मध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. आता त्या सिटीत सुद्धा का शिकलेली बिकलेली तुम्हाला वाटत असेल लय चकाचक आंघोळ करतात, स्वच्छ इस्त्रीचे कपडे घालतात, सेंट मारून जातात, खुर्चीवर बसतात, पंख्याचा वारा घेतात, लय मधल्या सुट्टीत थोडं 5-50 रुपयाचं खात्यात. ही लय स्टँडर्ड लोक अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, अनेक स्त्रिया नवऱ्याच्या परस्पर ऑफिसमध्ये कामाला जाऊन ऑफिसमधल्या माणसाचे लफडे करायचं प्रमाण भयंकर वाढलंय सिटीत. हा ही परिस्थिती. आता जे सुख, शरीर सुख दोघा नवरा बायकोनी एकत्र विचाराने घ्यायला पाहिजे, किंवा त्याच्याबद्दल आपण अजून आज काय वेगळं करू शकतो, उद्या काय वेगळं करू शकतो, ह्याच्याबद्दल नॉलेज घ्यायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. ती होत नाही. ते बैलगाडी झोपल्यावर कसं माहितीये का तुम्हाला, बैलगाडीचा कसा विषय असतो. बैलगाडीचं जुये ती बैलाच्या खांद्यावर टाकलं आणि कालून जुपणी गळ्याला बांधली आणि खिळवरून लावली. तशा प्रकारचा प्रपंच चालल्यात आज, की हा प्रपंच, ही पोरं, ही इस्टेट आहे, ही बावकी, ही शेजारी आहे, ही गाव आहे, समाज आहे, आणि याच्यात आपल्याला संसाराचा गाडा वाढायचा आहे बा. ती बाई एका बाजूनी, ही बाबा एका बाजूनी, दोघा एकमेकाला शिवीगाळ करणार, ती ही शिवीगाळ करणार, ही टेन्शन मध्ये ती टेन्शन, असलं चाललंय सध्या. आणि मला माझ्या पतीचा कटाळा आलाय. मला माझा पती काही नुसतीत बोलत नाही, प्रेमाचं बोलत नाही, कुठे फिरायला नेत नाही, त्यांची लाकलपडी, शॉपिंगला नेत नाही, लाकलपडी. मला ह्या जन्मात सगळं मिळेल, जवानी एकदाची, जवानी गेल्या का हा माझ्या शरीराची जर व्हॅल्युएशन असेल तर मला दुसरा पुरुष अधिकार असू शकतो लफड्या करत. ही त्याच्या मागचे रिझन्स आहे, ध्यानात ठेवा. लफडी काजोलत्या प्रमाण का वाढलंय. पती असतो, त्याचं शरीर असतं, त्याचं एक टायमिंग असतं, त्याचं एक रक्तगट असतो, त्याची एक संबंध करण्याची एक प्रक्रिया असते. भले 1-2 स्टेप 4 स्टेप प्रकार काय असेल ते, पण सॅटिस्फाय हा विषय फार महत्वाचा आहे. स्त्री जर अतृप्त राहत असेल, टेम्परेचर, शरीराचं बॉडी टेम्परेचर 15, 14, 13, 14, 15 एवढी मिनिटं लागतात ते मेंटेन संबंधासाठी एक स्त्री तयार व्हायला. ही निसर्गाने बनवलेले शरीर, ध्यानात ठेवा. ते शरीर, त्याची भाषा समजून घ्या त्या शरीराची. हे पुरुषाला कळलं, नवरा हा नवरा नावाची व्यक्ती, त्याला ते कळलं पाहिजे. तुमची बायको लय दीपिका पदुकोण असो, मस्तानी सारखी, नाही तर ती काळी मिंद्री इळी वाकडी कसली गपकुनी पुराली तर बिया वाटतं, अशी असो, कशी असो, पण त्या शरीराची एक भाषा आहे, ती गड्याला कळली पाहिजे. आणि महाराष्ट्रात माझ्याशिवाय तुम्हाला सांगणार कोण नाही दुसरं राजा होऊन. आणि काळाची गरज आहे. क्राईम, मी शेकडो हत्या वाचवल्या, तुमच्या माहिती सांगतो, शेकडो मर्डर होण्यापासून वाचवल्या. हा, मला माहिती काय होतं काय नाही. का फोनवर आपलं चालू असतं, न्यार राहा, थोडं संभरून घ्या, आमकं तमकं, जीव परत नाही हो. ही बाई बाहेरच्या पुरुषाला लपडतात, तिथं त्याला अनैतिक, ह्याचा शब्द अनैतिक म्हणजे त्याच्यात कुठलीही नैतिकता नाही, अशा प्रकारचे संबंध. त्यांची एकमेकाची फक्त शारीरिक गरज हीच महत्वाची. त्याच्यामध्ये म्हणजे समजा कोण कोणाचं काय चाटीनं, कोण कोणाचं काय चुकीन सांगता येत नाही, हे तिथं चालतं. खून होते त्याला कारण तुम्हाला सांगतो, का ते अनैतिक आहेत. आणि इकडं थोडी नैतिकता पाळली जाते. हा डिफरन्स आहे, फरक आहे. मग ही चटवली, एकदा ते व्यसन लागले शरीराला,
त्या सुखाची चटक लागली की त्यांना काही दिसत नाही. मग कायदा कानून नवरा सोन्यासारखी लेकरं काही दिसत नाही. ही परिस्थिती पायी चुकली. ती 3 वर्ष संबंध त्या शानू पठाण त्याच्याबरोबर ठेवलं. ती खुश झाली. त्याला काय बा, फोकाट माल मिळाला टापरायला, त्याला काय बा. हा. आणि मग त्यांचे संबंध हळूहळू आता तुम्हाला जाळ असल्याशिवाय दूर निघन का. कुणीतरी केव्हा तरी बघतच. नवीन नवीन जेवढी काळजी घेतली ती नंतर घेतली जात नाही. कुणीतरी बघतच. बिथडा डोळे आहेत आपण म्हणतो. कुणीतरी बघितलं की बाबा ही बाई येते, शेट गाडी नाही भरली तरी हे शहाण्यात गेला घेऊन बा मुसलमानाचा. ती लोक चर्चा लगेच आहे बरं का, 100% आहे काहीतरी. मग एखादा असतोच. लय येत अशी, मला सुद्धा लय भेटतात अशी. गाडी वाढायची, नुसता डोंबळा झाला पण नुसतं शेकत बसायचं. हे काम तसं बावकीचं असतं, चुलत भावांचं असतं की त्याला काही देणं नाही घेणं नाही, फक्त समोरच्याच वाटोळं झालं ना की त्याला असं प्रचंड. काल मी एक क्लिप बघत होतो, मला लय आता थोडं बोलतोच, वाईट वाटलं ते ऐकून बघून. ते काय होती माहिती क्लिप. चुलत भावाचा गोठा होता आणि वैरण होती कमीत कमी 3 लाख रुपयाची ज्वारीची वैरण. पुढचं आता उन्हाळा चालू आहे, पावसाळ्यात तोंडावे. पाऊस कमी सांगितलाय की बाबा ऐन टायमाला आपल्याला चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार. त्यांनी स्टोअर करून ठेवली होती 3 लाख रुपयाची वैरण. गायांचा गोठा, दुधाच्या गाया. त्याच्या भावाला ती द्या खावलं नाही. लक्षात आलं का. ती जी बारकं पोरग आहे त्याच 8-10 वर्षाचं, ते गेट उघडून तार कंपाऊंड आत गेलं आणि त्याला म्हणला तू काय कर, खेळता खेळता फक्त तिला काडी लावून दे वरण उन्हाच्या कारात. आता ती लहान बाकर ती गेलं लेकरून, काढवली ती वैरण पिटली ना अशी दाडा पिटली. आता एवढं उन्हात वैरण पेटलं, जवळ काही माणूस महाराज विजवायला काय. 3 लाख रुपयाची गायांचा चारा खाक झाला. आणि मग ते दाखठेला म्हणला अरे लय वाईट झालं, म्हणला ते पोराला काय करावं आता या पोराने केलं. त्या धाकट्या भावानी रितसर FIR दाखल केली पाहिजे थोरल्यावर. 3 लाख रुपये तू किडनी विकून देणे तर कसं 3 लाख रुपये ते नुकसान भरपाई घेतली पाहिजे आणि वैरण परत आणली पाहिजे. ह्या माताचा आहे ही. ह्याला म्हणतात बावकी, ह्या म्हणतात नीच मानसिकता. ह्यांना आनंद वाटतो तुमचं वाटलं होता. अशा प्रकारे ह्या केसमध्ये सुद्धा त्या लोकांनी त्या नवऱ्यापर्यंत, जितू कंवरपर्यंत ती बातमी कळवली की तुझी बाई मुसलमानाबरोबर हिंडती बा, त्यांचं काहीतरी आहे बा, ते गाडीत जातात असं तसं. ह्याला फरक पडला. आयला सध्या बाईचं राहणीमान बिल्ले वाढली. लग्नातली लुगडे म्हणजे साडी आणि चांगलं हे, आणि ते मेकअप पण आमकन तमकन ते करून जाते बा कुठतरी. मग त्याच तर ती काय गप बसणार नव्हतं. त्या नवऱ्यांच्या प्रकारात बरेच प्रकार आहेत. काही नवरे हे ऍडजस्ट करून घ्या, जाऊन द्या मोर, त्या काय तोडून तर येत नाही ना, हे आपल्याला मारीन बघ बसा, अशी बी असतात थंड रक्ताचे प्राणी. काहींना सहन होत ते डायरेक्ट कोराडीने वार खसाखस का ती सर्किट असतात. मी असं बाहेर लफडं करते. असे बी असतात. कोण कसंही सांगता येत नाही. लई चित्र जे घे सगळं. ह्या केसमध्ये हा जो जितो कवर आहे ना, हा यंगराटच गडी होता. त्याला कळल्या पहिल्या दिवशी त्यांनी विचारायला सुरुवात केली त्याला, का जाती, त्याचा तुझा काय संबंध. ही ती भया तो आतून घाबरली. भया कळलं का काय, भया कुणी आम्हाला जंगलात असा नागापुंगा कार्यक्रम करताना बघितलं का काय, कुठल्या अँगलमध्ये बघितलं, मी अंगठी धरले होते तेव्हा बघितलं होतं काय. लई चित्र स्टेप असतात, तुम्हाला नाही कळत. ही तो वर भाडली. माझं काय नाही, माझे आरोप करतो दुनिया करतो. त्यांनी तर ठाणकावली पाहिलं दिस. ती अंगराटच होतं. आणि लक्ष ठेवलं मायार फेर बंद, अजिबात हालायचं नाही. पडला गॅप, ह्याचा बी पडला आणि तिचा बी पडला. पण फोन चालू होता. म्हणली तू माझ्यावर किती प्रेम करतो. ते म्हणला मारणाच करतो तुझ्यासाठी, मी माझी टमटम सुद्धा विकू शकतो. कारण तेवढंच होतं त्याकडे, काय दुसरं. तिचं हप्ता चालू होतं. म्हणजे ही यांची लायकी बघा, तुम्हाला सांगतो. त्याला अडसर येतो आपल्या प्रेमात आणि त्याला खपावलं पाहिजे. मी आयुष्यभर तुझी दाशी राहीन. लाज नाही वाटत का असं म्हणाय 2 पोरं असताना. तो म्हणला ठीक आहे मी प्रयत्न करतो. आणि ह्या जगात आहे ना, ज्याला येड्या भोकाची म्हणतात अशी लोक लय आहेत. त्याला माझ्या भाषेत मी रोटी पंटर म्हणतो. 3 रोटी पंटर शोधलं त्या शानू पठाणने. पहिल्या रोटी पंटरचं नाव आहे
केशव बोरकर हा 32 वर्षाचा आहे, चंद्रशेखर गुज्जेवार हा 27 वर्षाचा आहे आणि धनपाल मडाची हा 21 वर्षाचा. ओरिजिनल नाव सगळं 21 वर्षाचं समजू शकतो बा, खाण्यापिण्यावरही गेला असं. पण त्या दोघांची लग्न झालेली आहेत ना, हा चंद्रशेखर गुज्जेवार आणि केशव बोरकर. 3 हिंदू आणि 1 मुसलमान. हा बघा क्राईम कसा चाललाय. मिलीजुली सरकार, ओके रिपोर्ट. हा ते मतदान आल्यावर फक्त हिंदू मुस्लिम जास्त होतं. म्हणून आपल्या बोकांडी येऊन बसले, ती उतरणार नाहीत, काळजी करू नका. ही लय हुशार आहेत, इतकी हुशार आहेत, विरोधी पक्ष ती अस्तित्वाला ठेवत नाहीत. हा त्याला उलटे जे स्ट्रॉंग आहे त्याला घेतात आपल्यात. हा तो आता आमचाच, तू लढ. हा आपण दोघं भाऊ भाऊ आणि मिळून जनतेला खाऊ, अशी परिस्थिती. आणि लोक बी आता हुशार झालेत बरं का. पण ते टाइमला 1500 घेऊन मतदान करतात आणि मग त्याच्यामुळे आपलं टाळकं हालतं, सगळं वीज काढून जातं गणित पुढलं. असं आहे, बदल करत चला. हे काही दुश्मन नाहीत सत्ताधारी आपले, ह्यांना 5 वर्ष त्यांना असं बदल करा. दुरीत राहत्या दोन्ही, ज्यांना ठेवले भ्रष्टाचार करत नाही, लय आती करत नाही. पण एकाला जर वखांडे बसवला ना, हा त्यांनी काही करा मग बसावं लागतं. हा सोपं नाही एवढं. ही रोटी पंटर ह्यांनी म्हणजे याला खापवायचा. आणि तारीख उजाडली 20 जानेवारी 2026. ही गेली मायाराला आणि बांधणं करून गेली. हा गेला मागून आणायला, म्हणले मला न्यायला या. न्यायला म्हणलं, आता म्हणलं ही झालं गेलं विसरून जाऊ, येतो न्यायला. हा गेला 20 जानेवारीला तिला न्यायला, ती आलीच नाही. बघा 4 दिवस मला अजून थांबायचे, मी येत नाही. तिथं परत बांधणं केली. हा आणि हाल इथून आणि हाल इथून. काय असं बायको म्हणल्यावर कशाला कोण थांबन सासरवाडीत, तुम्हाला सांग. तिच्या डोक्यात असं होतं की त्याला बोलवून घ्यायचं फक्त साईडला, जाऊ 4 वाजता, जाऊ 5 वाजता म्हणायचं आणि नंतर जायचंच नाही. म्हणजे हा काय करीत, एकटा तिथून परत घरीत येणार ना, मग निघाला की मग रस्त्यात काटा काढायचा. हे प्लॅनिंग. नेहमीप्रमाणे दुसरा रिक्षावाला तिथं, कारण त्याच्या गाडीत ते बसणार, ते ओळखत जातो ठोक्या कोणी बायकोचा. दुसरा रिक्षावाला, हे 3 जण. ज्याला ओळखत होता तो शानू पठाण पुढे जंगलात थांबला. आणि अंधार पड्यात टायमाला शिट्टे बिट्टे काय करून घेत नाही, तुम्हाला माहिती. हा कारण याला खापवायचं आहे ना, कशाला शिट्टे घेतात. त्याला बसवला आणि हे 3 जण बसले, तसं काही एकमेकाला माहीत नाही. नेले दोन्ही बाजूनी मधल्या बाकड्यावर. तुम्हाला सांगतो, अंधार पडलेला, साईड बघून ती त्यांची खून होती. एक गाडी होती, मोटरसायकल खाली लावलेली होती, रस्ता होता जंगलात असा जाणारा. ऐन टायमाला रिक्षा त्याने मला लगविको साईडला घेतली. 3घांनी मिळून ते शानू पठाण चौघांनी नेलं जंगलात. आता ते पठाण आहे, शानू पठाण. हा मुसलमानला रक्ताच काय वाटत नाही, ध्यानात ठेवा. त्याचं रोजचं काय मी रक्त बघितलेलं असं. इतक्या भयानक पद्धतीने तोंड म्हणजे चेहरा आणि गळा, छाती इथून वरच सगळे वार आहेत. तुम्हाला सांगतो, मोठे मोठे गाव सुरेनी, खलास सगळे रक्त हे ते खलास करून टाकला. टिकाव आणला होता गाडीत, त्या टिकावानी खांदलं, 2च फूट खांदले फक्त, बॉडी भरून टाकली, माती टाकली. त्या टिकावाच्या खुणा म्हणजे माती खांदताना टिकावाच्या खुणा, ते ज्यावेळेस खांदताना समजा तुझं एकदम लाव, माझं एकदम लाव, तुझं एकदम लाव, थोडं थोडं खांदायचं. एक माणूस काय खांदू शकत नाही, जाडापाचं काम आहे. ती टिकाव साईडला ठेवायची. मग ते झाडाला टिकाव ठेवला की टिकावाला चिकटलेली थोडी माती तिथं खाली पडायची. बघा ही नियती आहे. फक्त शोधणारा पोलीस टॅलेंटेड पाहिजे. हा तो पोलीस सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे ह्या तत्वानुसार चालायला पाहिजे. पोलीस तसा असावा, पोलीस कसा नसावा. खलनिग्रहण आहे त्याऐवजी खल हत्ते ये आय असा नसावा. हप्ते खाय, खल हप्ते खाय आणि सद दांडकं माराय असा नसावा. हा ती कार्यक्रम त्यांनी बॉडी बिडी पुरून टाकली, गेली बा पांगली. म्हणले चिडीचूप, आता कोणाला कळणार नाही, रात्रीच्या अंधारात आपण पाप केले. नियती असते. 20 जानेवारी रोजी केलेला खून एक 10-15 दिवस गेलं. 15 दिवसात काय झालं तुम्हाला सांग. बॉडी कुसते आतल्या आत, रसायन येते, केमिकल आहे, कुठली की त्याचा गंध सुटतो, वास. आता ते जंगल आहे, लांडगा असेल, कुत्री असेल, जंगली कुत्र काय कवाय ना, त्या वासाने ते प्राणी 1-2 किलोमीटर लांबून तिथपर्यंत येतात. त्यांची ती ही खरा 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 उद असतात, उकारतात. काही खायला सुरुवात केली, बॉडी जशी उकरून वर आली किंवा उकारलं प्राण्यांनी, तस तिचा अजून वास सुटला. रस्ता जवळ आहे,
कोण मुताय उभं राहतं, कशाला उभं राहतं, थांबतो खायला वास काय येतो, काय जनावर असतायचे. पण ती बॉडी आहे किंवा माणूस इथं मरून पडला एक निमारता सडलेला आहे, खराब झालेली बॉडी, ही विषय पांगला सगळीकडे. बघितलं कोणतरी? पोलीस अधीक्षक निलोपल आणि पी आय आहेत शैलेश ठाकरे, सुंदर काम केलंय. बॉडी बघितली, त्या बॉडीवरून त्यांनी ते टिकाव, ती माती, याला म्हणले हाताऱ्याच्या खुणा आहेत, हे टिकावून खांद्याला इथं पडलंय असं तसं. आजूबाजूचा परिसर ते भागातले माणसं राहायला नाही देण्यात ठेवा. पोलिसांनी साध्या वेशात चौकशी चालू केली. इकडचे स्टाफ सगळं तिथं कोण काय, त्यांना एक बारीक माहिती मिळाली. तो क्लू त्यांना घेऊन गेला आरोपीपर्यंत, की 20 तारखेला इथे एक टमटम रात्रीची 12ची वेळ होती बुवा. आम्हाला जरा उशीर झाला. एक टमटम प्रवासी ॲपे, सगळे इकडचे तिकडचे सगळे ॲपेवाल्यांच्या चौकशा, कोण काय कसं कुठं. आरोपीची त्या बॉडीची ओळख तर पटलीच होती. त्या हिशोबाने त्यांनी चौकशी केली. अलगद बरोबर टार्गेट. ध्यानात ठेवा, तुम्ही अनैतिक करता, भेटता, जाता येता इकडं तिकडं, गावात आहे, चौकात आहे, त्याच्या वेळेस 10 जण तुम्हाला बघत असतात. काय काय दुकानदाराला दान तिथं आपलं कोण आलंय, कोण चाललंय, आलं हे दिवशी बी बाई क्लू. आणि पोलिसाचं सुद्धा असं असतं की ज्या PI पी एस आयचे किंवा पोलिसांचे बाहेर समाजातलं नेटवर्क जितकं स्ट्रॉंग आहे, त्यांचे खबरे जेवढे स्ट्रॉंग आहेत, काही दुकानदार असतील, काही कुणी असतं त्यांचं, ते असतं. आतली गोष्ट आहे तुम्हाला सांग, जेवढं नेटवर्क स्ट्रॉंग तेवढा तो पोलीस स्ट्रॉंग. बदली झालं ते नेटवर्क विस्कळीत होतं, पण ते सांगून जातो नवीन येणाऱ्या साहेबांना की हे नेटवर्क मला जी माहिती देत होता ना, त्या साहेबांना द्यायची. कोणाचा प्रत्येक गावात असतात, यातली दुनिया आहे. त्याच्यामुळे आरोपी सुटू शकत नाही कायद्याच्या तडाख्यात. सगळी पकडली, त्यांनी आपला गुन्हा सुद्धा कबूल केलाय. अशा प्रकारे फक्त ठोक्याचा नाद, ह्याच्या नादापायी ही बाई आणि ही बाकी रोटी पंटर आणि ही ठोक्या सगळी पकडली. पण वाईट त्या 2 पोरांचं झालं तुम्हाला सांगतो. बाप मरून गेलाय, आई तुरुंगात गेली. सांभाळायला काय कुणीही सांभाळन, सरकारी यंत्रणा सांभाळन, कोणातरी नातेवाईक सांभाळन. पण जे सुख किंवा जे आईबापाचं जे प्रेम असतं, ज्याला आईबाप पण आहेत ना, त्यालाच माहिती आहे काय. एवढा विषय सोप्पा नाही. अशी अनेक बालकं आत्ता सुद्धा दिवाळी असो, सण असो, त्यांना डोळ्यात नक्की टिपाल्याशिवाय राहत नाही की आज माझी आई असती तर आज माझा बाप असता. अशी दुनिया आहे. रामकृष्ण हरी माऊली.